20ला एक टप्पा झाला. राज्यामध्ये 65,000 प्लस शिक्षकांची कमतरता असताना 50,000ची भरती करू असं आम्हाला केसरकर साहेबांनी सांगितलं. प्रत्यक्षामध्ये 19,000ची भरती झाली पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्यानंतर गोष्टी इतकी उघडलेली आहेत. त्यानंतर इलेक्शन झालं. इलेक्शन नंतर आचारसंहितेमध्ये विधानसभेत म्हणजे परमिशन घेऊन निवडणूक आयोगाची आपली भरती प्रोसेस चालू करू असं आम्हाला, कारण मुलांनी वेळोवेळी आणि त्या ऑपरेशन केलं. त्या ऑपरेशनमध्ये आणि आमचा निधीचा परिचय आहे. ते म्हटले की तुझ्या मागं मुलं नाही तर ज्या शिक्षण क्षेत्रातलं शिक्षक भरती बघण्याचा दृष्टिकोन इतकं विचित्र झालाय की मी जर म्हटलं ना, आज मी सातारा जिल्हा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सातारा जिल्हा बीएड स्टुडंट असोसिएशनचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. परंतु मुलांनी हे सगळं सोडून शेतीवाडीकडे वळायला वेगवेगळे व्यवसायाकडे वळायला काही काही मुलांनी तरी तुम्ही झाली शिक्षक भरती म्हटली ते आमचं जात. आज तुम्ही इतकं पद्धतीनं बोलला की मुलं मोठी मोठे अधिकारी झाली पाहिजे. तर ते अधिकारी होण्यासाठी शिक्षक आता नवीन नियुक्त शिक्षकांसाठी आता फक्त सर्व प्रशासकीय लेवल सर्व यंत्रणा फक्त दादासाहेब यांनी आपल्याला परमिशन लेटर वरती सही करणं एवढंच बाकी आहे. आणि ती सही झाली की आपल्याला टप्पा सेकंड टप्प्यामध्ये 15,000 शिक्षक भरती होईल आणि ह्या सर्व शिक्षकांनाही नवीन शिक्षकांचा हातभार लागेल. निश्चितच तुम्ही बोलताय त्या पद्धतीचा एक विद्यार्थी घडवण्याचं कार्य सेवा आमच्या नवनियुक्त शिक्षकांच्या हातात घडेल. तर त्याच अपेक्षेनं आज आम्ही काही विद्यार्थी आम्ही इथं आलेलो आहे. तर आता दादा म्हटले तुझ्या मागे मुलं बीएड चौकामध्ये लायब्ररीमध्ये 100 मुले शब्दावली विचारित. पण विषय असा आहे की त्या पद्धतीची ती गरज त्यांना वाटत नाही, ती गरज आम्हाला वाटते. आणि पडद्याच्या पाठीमागे तुमच्याबद्दलचा आदर आणि तुमची मुली त्याविषयी आता आम्ही सर्व ऐकणारे सर्व शिक्षक वृंद असतील, मी असेल, माझ्या मंत्री आणि विद्यार्थी असतील, त्यांना तुमच्याप्रती प्रेम राहील आणि त्याच प्रेमापुढे हे आमचं निवेदन आहे ते तुम्ही स्वीकारावं. आणि दादाचे साहेबांना एक कॉल करून आमचा जो सेकंड टप्पा आहे तो लवकरात लवकर घडवून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद त्याचबरोबर संस्था त्या सर्व ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांना सेवा करण्याची संधी मिळाली. सर्वांची क्षमाई मागतो की ऐन वेळी येऊन निवेदन तुमच्या एवढ्या सर्व कार्यक्रमामध्ये मी सादर करतोय आणि बोलतोय. तर माझे गुरुवारी कुंभार सर कळवले सर आहेत, त्यांनी पुढे यावं. मॅडम काही माझी गरजेची सरकारी मुलाही पाठीमागे आहे. आता मी आज काय बोलत नाही तर शिक्षकांकडनं माझी एक प्रामाणिक अपेक्षा आमदार साहेब बोलले, शिक्षक कुठेही चुका मटका